नमस्कार मित्रांनो, इस्रायलची राजधानी जेरुसलेम इथून हा व्हिडिओ करत आहे. विचार करत होतो की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकत्र विमानातनं प्रवास केला, या विषयाचं विश्लेषण करणारा व्हिडिओ बनवू का. मला वाटतं काय विश्लेषण करायचं, त्याच्यापेक्षा महत्त्वाची एक गोष्ट जाणवते. खरं काय आहे, काय होणार आहे ते अमित शहांना माहिती आहे, केंद्र सरकारला माहिती आहे. पण अचानक एक स्पष्टीकरण समोर आलं. स्पष्टीकरण असं आहे की जर तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट असला तर तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा हा पुरावा होऊ शकत नाही. कोणासाठीही हे अतिशय धक्कादायक विधान असू शकतं, कारण पासपोर्ट म्हणजे काय, शेवटी पासपोर्टवरच तुम्ही परदेशात जाऊ शकता. परदेशात का जाऊ शकता, कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात. म्हणून तुम्हाला विदेशात जायचं असेल, देश सोडायचा असेल तर तुम्हाला पासपोर्टवर स्टॅम्प करण्यात येतं. जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर तुम्हाला भारतात कळवावं लागतं आणि तुम्हाला तुमचा पासपोर्ट रद्द करावा लागतो. तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं. कारण अनेक देश आहेत, अगदी इस्रायलही दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देतो. पण म्हणजे एकाच वेळेला तुमच्याकडे जर्मनीचा पासपोर्ट असू शकतो, इस्रायलचा पासपोर्ट असू शकतो, पोर्तुगालचा पासपोर्ट असू शकतो, इस्रायलचा पासपोर्ट असू शकतो. अमेरिकेतही तुमच्याकडे पासपोर्ट दुसरा असला तर चालू शकतं, परंतु तुम्हाला जर अमेरिकेचा अध्यक्ष व्हायचं असेल, पदावर बसायचं असेल तर तुम्हाला तसं चालत नाही. म्हणजे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात. भारताचा नियम पहिल्यापासून अतिशय सुस्पष्ट आहे की तुम्ही एकाच वेळेला एकाच देशाचे नागरिक असू शकता. आणि म्हणून डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि इतर लोकांनी सोनिया गांधींवर आरोप केलेले आहेत की त्यांनी भारताचा पासपोर्ट घेतला, त्याच्या आधीच त्यांनी मतदान केलं. तुमच्याकडे पासपोर्ट इटलीचा असता तर तुम्ही मतदान कसं केलं, आणि जर तुम्ही पासपोर्ट भारताचा घेतला तर तुम्ही इटलीचं नागरिकत्व रद्द केलं होतं का. आणि या सगळ्या विषयांवर खुलासा करणारा हा खुलासा आहे. केंद्र सरकारच्या या नोटिफिकेशनचा अर्थ असा आहे की देशाचं नागरिक कोण आहे आणि कोण नाही आहे हे ठरवण्याचं काम फक्त केंद्रीय गृह मंत्रालयाचं आहे, म्हणजे अमित शहांच्या मंत्रालयाचं काम आहे. आणि देशाचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जे तुम्हाला पासपोर्ट देतं ते तुमच्या नागरिकत्वाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. जरी ही गोष्ट सुस्पष्ट असली की तुम्हाला पासपोर्ट मिळवताना तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्र द्यावी लागतात. आता ती प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे. 3 दिवसात पासपोर्ट मिळतो. आधी माझा पहिला पासपोर्ट मी काढला तेव्हा जवळजवळ 1.5 महिना लागला होता. आणि त्याच्यासाठी जन्मदाखला जो माझ्याकडे आठवतच नव्हता कधी कुठे गेलाय तो शोधायची वेळ आली होती, कारण स्कूल लिव्हिंगवर सगळं चालत होतं. पण तुम्ही भारताचे नागरिक आहात हे स्पष्ट करायला, तुम्ही भारतात जन्मलाय हा पुरावा, नुसतं भारतातनं शाळा सोडली आहे म्हणजे भारतातल्या शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे हा पुरावा पुरेसा नाही आहे. आणि त्यामुळे माझाही असा समज होता की तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही भारताचे नागरिक आहात. पण हे नवीन स्पष्टीकरण आलं आहे की गृह मंत्रालय फक्त ठरवू शकतं की एखादी व्यक्ती भारताची नागरिक आहे का नाही. मग पासपोर्ट काय आहे, तर या सरकारच्या खुलाशानुसार, स्पष्टीकरणानुसार पासपोर्ट ही तुम्हाला देश सोडायला, देशाबाहेर प्रवास करायला दिलेली एक ओळख आहे. या ओळखीचा अर्थ असा नाही की तुम्ही भारताचे नागरिक आहात. म्हणजे मग प्रश्न येतो की जर तुम्ही भारताचे नागरिकच नाही तर भारत सरकार तुम्हाला ओळख देऊ कशी शकतं. त्यांचं म्हणणं आहे नागरिक आहे का नाही हे तपासणी करायला बराच वेळ लागू शकतो. आणि त्यामुळे तोपर्यंत जर प्रवास करायचा झाला तर केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय तुम्हाला ओळख देतं. तीच गोष्ट आधारच्या बाबतीत आहे. आधार ही नागरिकांची ओळखपत्र नाही आहे, ते तुमचे फक्त बोटांचे ठसे, रेटिना
बायोमेट्रिक्स त्याचे डिटेल्स आहेत आणि देशातल्या प्रत्येक डोक्याला एक क्रमांक आधार क्रमांक आहे. आणि त्यामुळे आधारही नागरिकत्वाचा पुरावा नाही, पासपोर्टही नागरिकत्वाचा पुरावा नाही. आता मला माहिती नाही निवडणूक ओळखपत्राबद्दल काय निर्णय घेतात ते, पण मग याचा अर्थ काय आहे, म्हणजे हे कशासाठी आहे? त्याच्यावरनं असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे की कदाचित केंद्र सरकारला NRC नॅशनल सिटीजन रजिस्ट्री किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स हे तयार करायला मुहूर्त सापडला आहे का? देश स्वतंत्र झाला तेव्हाच ही गोष्ट केली गेली होती की ज्या देशाची फाळणी झाली, लाखो लोक मारले गेले, करोडो लोक इकडनं तिकडे गेले. अशा देशात देशाचे नागरिक कोण आहेत, देशाचे नागरिक कोण नाही आहेत याची एक नोंदवही असणं आवश्यक आहे. हे काँग्रेसच्या काळात हे केलं गेलं होतं. तेव्हा असं विचार केला गेला होता की लोकसंख्या स्वातंत्र्यानंतर तरीही इकडून तिकडे जात होती आणि त्याच्यामुळे त्या काही काळाने हे सगळं केलं जावं, पण तो काळ आलाच नाही. राजकीयदृष्ट्या हा अतिशय संवेदनशील विषय झाला. आपल्याला आठवत असेल पूर्व पाकिस्तानातनं लोंढे येत राहिले, बांगलादेश निर्मितीनंतर आणखीन लोंढे आले, मग बांगलादेशची आर्थिक दुर्दशेमुळे आणखीन लोक आले, आता पुन्हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, आणखीन लोक येत आहेत. आणि आत्ता आपण काय केलं आहे, जे बांगलादेशमधनं 2014 सालापूर्वी जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी, ख्रिस्ती हे सगळे 6 धर्माचे इस्लाम सोडून आलेत, त्यांना नागरिकत्वाची प्रक्रिया आपण सुलभ केलेली आहे. पण इथे जे पासपोर्ट ज्यांच्याकडे आहे ते नागरिक आहेत हा त्याचा अर्थ नाही आहे. याचा अर्थ नागरिक कोण आहे आणि कोण नाही हे लवकरात लवकर गृह मंत्रालयाला ठरवावं लागेल. गृह मंत्रालय कसं ठरवणार? तर गृह मंत्रालय ठरवण्यासाठी कदाचित या जनगणनेमध्ये, कदाचित वेगळ्या कुठल्या तरी मोजणीनुसार तुमचे सगळे पुरावे कठोरपणे तपासून बघणार आणि मग कदाचित तुम्हाला नागरिकत्वाचा पुरावा की तुम्ही नागरिक आहात हे सर्टिफाय करणार. आत्ता तर कुठलंच ओळखपत्र नाही आहे की जे रेशन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे. ड्रायव्हिंग लायसन्स खरं नागरिकांनाच मिळतं पण तोही पुरावा आहेच असं नाही आहे. म्हणून म्हणलं की या स्पष्टीकरणामुळे हे केवळ तांत्रिक स्पष्टीकरण आहे आणि हे कुठे केलं गेलं तर सरकारकडनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी, कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण ज्या सरकारचं ते प्रतिनिधित्व करतात त्यांचं प्रतिनिधित्व करताना काय करायचं हे पूर्ण माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांना दिलेलं हे स्पष्टीकरण आहे, पण या स्पष्टीकरणात हळूच एक पदर उलगडलेला आहे, खपली काढलेली आहे. खपली काढलेली म्हणजे काय त्याच्यातनं, आणि त्याच्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की काहीतरी घडतंय. म्हणजे लोक त्याचा संबंध अशासाठी लावत आहेत की हे जे सगळं चालू आहे आता देशामध्ये, म्हणजे विरोधी पक्ष ते एकत्र राहत नाही आहेत, भाजपाला सोबत येऊन मिळत आहेत, काय म्हणजे याचं नक्की हे कशासाठी चालू आहे? वरकरणी काही नाही चालू आहे काय, त्यांना तो पक्ष त्यांना वाटत नाही तिथे राहावं, इथे आले, भाजपाच्या मित्रपक्षांसोबत गेले, हे सगळं आहे. पण एवढं सोपं त्याच्यामागचं कारण नसावं. NRC नॅशनल सिटीजन्स रजिस्ट्री हे होणं अपेक्षित होतं स्वातंत्र्यानंतर. 2019 साली सरकारने केवळ CAA केलं, तेव्हा या सगळ्या लोकांनी, शांतताप्रिय आणि डाव्या लोकांनी NRC आणली जाणार आहे आणि कोट्यावधी लोकांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे अशी आवई उठवली, वाफवा पसरवली. तेव्हा सरकारने वेळोवेळी स्पष्ट केलं होतं की NRC आत्ता नाही आहे, CAAचा वेगळा विषय. पण NRC आणलीच जाणार नाही आहे हे सरकार म्हणत नाही आहे आणि त्यामुळे हे स्पष्टीकरण आलं आहे. त्याचं टायमिंग बघता, त्याच्याचा अर्थ जर उलगडला तो बघता असं जाणवतं आहे की ही कशाची तरी पूर्वतयारी आहे. NRC झाला तर ती अतिशय चांगली गोष्ट असेल. अभी नाही तो कभी नाही. आत्ता जे बहुमत जे सरकारला 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळालं नव्हतं, पण आता जे विशाल बहुमत सरकारच्या पाठी उभं राहतं आहे, जर सरकारच्या मनात ही गोष्ट करायची इच्छा असेल तर यही समय है, सही समय है, एवढंच मला या व्हिडिओच्याद्वारे म्हणायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.